मलकापूर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार राजेश पंडित एकळे यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी मराठा मंगल कार्यालयावरून ढोल ताशाच्या निनादात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत पक्षनेते अरविंद कोलते, माजी आमदार वसंत शिंदे, जिल्हा परिषद सदस्य बलदेव चोपडे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी व सहकारी मित्र पक्षाच्या वतीने भव्य रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तर दुसरीकडे वंचित आघाडीचे डॉक्टर नितीन वसंत नांदुरकर यांनी आपले शक्ती प्रदर्शन करीत नामांकन अर्ज दाखल केला। मलकापूर मतदारसंघामध्ये बरेच वर्ष जवळपास दयारामजी पाटील होते, त्याच्यानंतर नांदुरा तालुक्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नव्हतं आणि यावेळी वंचित बहुजन आघाडीने सर्वप्रथम बाकी पक्षांच्या अगोदर माझी उमेदवारी जाहीर करून नांदुरा तालुक्याला एक न्याय दिलेला आहे आणि संपूर्ण मतदारसंघाला एक नवीन आशेचा किरण दाखवलेला आहे। कारण की आपणा सर्वांना माहीत आहे की 25 वर्षापासून एक हाती सत्ता असल्यावर सुद्धा या मतदारसंघाचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आणि जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहे ते सुद्धा अजून सुटलेले नाही। त्यामुळे मागच्या 5 वर्षापासून माझा याच्या विरुद्ध लढा सुरू आहे आणि तळागाळामध्ये जाऊन जनतेशी संपर्क माझा झालेला आहे। त्या दृष्टीने आज मी इथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण मतदारसंघातील जनता माझ्यावर विश्वास दाखवून मला पाठिंबा देऊन विधानसभेमध्ये मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठवेल याचा मला पूर्ण विश्वास आहे। मुख्य मुद्दा ज्यावर मी ते सोडलं की मी 5 वर्षापासून विकासाच्या मुद्द्यासाठी या भागात लढत आहे आणि 25 वर्षापासून जे एक प्रकारचं राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू आहे ते उघड करण्याचं काम हे मागच्या 2 वर्षापासून माझं सुरूच आहे। कारण की ही जी लढाई आहे ही विचारांची लढाई आहे, ही विकासांची लढाई आहे, ही कोणतीही व्यक्तिगत लढाई नसून या मतदारसंघातील सर्वसामान्य माणसाची लढाई आहे आणि त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून ही लढाई मी आज एक कायद्याच्या रूपाने एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून ही आज मी लढाई सुरू केलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे। भाजपाचे बंडखोर म्हणून अपक्ष निवडणूक लढत असलेले विजय गव्हाळ यांनीही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून महिलांच्या प्रमुख उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला। कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, रिपाई और फिरीपा और अन्य इनके उम्मीदवारी अर्ज आज हमने दाखिल किया है। हजारों कार्यकर्ता यहाँ हाजिर थे, उनकी उपस्थिति में हमने आज अर्ज दाखिल किया है। यासह बळीराम कृष्णा धांडे, शेख आबिद शेख बशीर, प्रमोद यादव तायडे या तिघांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार राजेश काकडे यांनी 2 नामांकन, विजय गव्हाळ यांनी 2 नामांकन, वंचित आघाडीचे डॉक्टर नितीन नांदुरकर, बळीराम कृष्णा धांडे, शेख आबिद, प्रमोद तायडे यांनी प्रत्येकी 1 असे 6 उमेदवारांनी 8 नामांकन अर्ज दाखल केले। मलकापूर येथून विदर्भ न्यूज करिता पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा वृत्तांत।